नमस्कार वायटी फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला आपण पाहूयात आज वेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन। तर आता ह्या ब्लाऊजचा कलर तुम्ही पहा, मध्ये जो माऊस कलर ट्रेंडिंगला आला होता तोच कलर आहे या ब्लाऊजचा, माऊस कलर। तर सिंपल ब्लाऊज आहे हा। तर याला पहा प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि पुढच्या साईडला त्याला आतून पूर्ण लॉक केलेला आहे मी पहा, आणि आतून पट्टी लावलेली आहे। लॉक आतल्या साईडने लॉक करून वरच्या साईडने पट्टी लावलेली आहे तुम्ही पहा। इथं छोटीशी लेस लावलेली, किती छान त्याला लुक येत आहे। आता आपण जर समोरासमोर पाहिला छान वाटतो हा ब्लाऊज। तर गोलच शेप आहे पुढच्या साईडने याला, आणि मागच्या साईडने पहा अशी छान डिझाईन त्याची केलेली आहे, म्हणजे पंचकोनी जो आकार असतो त्याच पद्धतीने केलेला आहे। मागच्या साईडने पण पट्टी लावलेली, ही पट्टी आहे, आणि याला थोडंसं भारीतलं अस्तर लावलेलं आहे, बटरस्कॉच अस्तर लावलेलं आहे मी। आणि याला मागच्या साईडने पण थोडंसं लुक येण्यासाठी इथं पहा तुम्ही त्याला लावलेली आहे लेस। तरी छोटी लेस आहे, त्या पट्टीला नव्हतं आहे। तर कसा वाटला ब्लाऊज हा नक्की सांगा। आणि हा आहे दुसरा ब्लाऊज, हा पण प्रिन्सेस कट ब्लाऊजच आहे, आणि थोडीशी मागच्या साईडने त्याला डिझाईन केलेली आहे तुम्ही पहा। इथं अशी थोडीशी पट्टी लावलेली आहे दोन्ही साईडनी, आणि झिगझॅगची जी असती ना, आता त्याला रेड कलरमुळे तुम्हाला दिसत नसेल तर पहा अशी त्याला डिझाईन बनवलेली आहे। पहा अशी आहे डिझाईन, त्याला असं शेप वगैरे त्याला छान दिलेला आहे। तर कसा वाटला हा ब्लाऊज नक्की सांगा। तर हा ब्लाऊज आता तुम्ही पहा, हा आहे फोरटक्स ब्लाऊज आहे हिरव्या कलरचा, आणि त्याच्यावर वर्क केलेला आहे कस्टमरने। आता तुम्हाला त्याच्यावर दुसरी कोणतीच डिझाईन दिसत नसेल साडीतली, कारण हा ब्रॉकेट पीस आहे। जर तुम्हाला असं भारीतलं वर्क करायचं असेल, थोडंसं छान ब्लाऊज शिवायचा असेल, तर तुम्ही काय करीत जा, असे थोडेसे ना ब्रॉकेटचे पीस भेटतात, म्हणजे थोडेसे महागडे भेटतात, पण कोणत्याही साडीवर ते मॅच होतात। आता हिरव्या कलरचा हा ब्लाऊज आहे, कोणत्या पिंक रेड कोणत्या पण साडीवर घालता येणार आहे ब्लाऊज, कारण साडीतला ब्लाऊज शिवल्याच्यानंतर मग त्याच्यात थोडी तरी डिझाईन वगैरे येते काठाला वगैरे, त्यामुळे मग त्याच साडीवर घालायला आपल्याला जमतो। पण असे जे असतात ते मग आपल्याला कोणत्या पण साडीवर घालायला जमतात। पण आता इथं पहा, जे वर्क करणारे त्यांच्याकडून थोडंसं माप घेताना चुकलं, आणि ही डिझाईन थोडीशी बाहेरून गेली तुम्ही पहा। आता इकडच्या साईडनी डिझाईन काही येत नसती, पण इकडच्या साईडनी जी डिझाईन आलेली ती थोडीशी आता इथं पहा थोडासा बाहेर आलेला आहे, कारण ते चुकलेलं असणार आहे बहुतेक त्यांच्याकडून माप घेताना, त्यामुळे ते बाहेर गेलेलं आहे। आणि किती छान वर्क केलेलं आहे पहा, थोडंसं म्हणजे एवढं काही हे नाही आहे, कलर वगैरे जाण्यासारखं नाही याच्यामध्ये वर्कमध्ये, म्हणजे सिंपल वर्क आहे पहा। मागच्या साईडने पण छान आहे, सिंपलच आहे, जास्त भरीव वर्क केलेलं नाही आहे। इकडे थोडेसे अशा बुट्ट्यासारखं केलेलं आहे। तर तुम्ही पण अशा ब्रॉकेटचा पीस घेऊन नक्की शिवा, कारण तुम्हाला कोणत्या पण साडीवर तो घालता येईल। तर कसा वाटला ब्लाऊज नक्की सांगा। आणि हा पण ब्लाऊज तुम्ही पहा, हा पण ब्रॉकेटच आहे, साधाच आहे। दोन्ही पण पीस आहे एकाच कस्टमरचे येतं, पण याच्यावर काय हाताने वर्क नाही केलेलं, हे मशीन वर्क आहे तुम्ही पाहू शकता इकडं। आता मशीन वर्क कसं असतं ते, हा बोटनी काय हा काय याच्यावर हाताने वर्क नाही केलेलं, मशीन वर्क आहे हे। आणि इकडं पहा किती छान वर्क केलेलं आहे हे त्यानं कस्टमरने करून घेतलेला। आणि इथं हा पॅच आहे, यातून तुम्ही पाहू शकता इथं पॅच हाताने शिवून घेतलेला आहे हा। ते सुंदर, म्हणजे ते मारवाडी वगैरे बायका घालतात घागऱ्यावर, त्याच्यावरती घालायला जमणार आहे। नवरात्रीसाठी शिवला असेल बहुतेक त्या कस्टमरने हा पीस। थोडासा असा पर्पल कलरचा आहे हा ब्लाऊज, तर किती सुंदर आहे पहा। मशीन वर्क आहे, हे काय हाताने केलेलं वर्क नाही, पण किती छान केलेलं आहे। आपलं पांढरं त्याच्यात आपलं केलेलं आहे, हा पॅच आहे, हा काही वर्क नाही आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा पण सांगा नक्की।